सध्या आपल्या संपूर्ण देशात मतदार यादी शुद्धीकरण असा एक कार्यक्रम निवडणूक आयोगानं लावलेला आहे। परंतु या कार्यक्रमामुळे आणि शिक्षक नेमल्यामुळं शाळेतले शिक्षक आता सध्याला कमी आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर बेडक केंद्रामध्ये एकूण 77 शिक्षक आहेत। त्यामध्ये बोलवाडच्या 2 शाळा आहेत आणि बेडगेच्या 12 शाळा आहेत। मग ह्यामध्ये 77 मध्ये 16 शिक्षक BLOचं काम करतात। मग ते शिक्षक 16 ॲब्सेंट, परत काही शिक्षकांच्या अडचणी असतात, रजेवर गेले असतात। काही ठिकाणी असं परिस्थिती झाली बेडक केंद्र मराठा म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये 3 शाळेने मुख्याध्यापकच नाही, म्हणजे हेडमास्टर नाही। मग अशा परिस्थितीमध्ये मुलांचं प्रचंड नुकसान होतंय आणि शिक्षकांचं सुद्धा नुकसान होतंय। मानसिकता कशी होत्या, त्यांचं काम सोडून इतरच काम लावलं म्हणजे त्यांना ते लोड, परत ते आल्यावर सगळी माहिती अपलोड करायची, परत करेक्ट करायची। तर निवडणूक आयोगाला विनंती आहे, जिल्हा निवडणूक असू दे किंवा राज्य निवडणूक आयोग असू दे, की आमच्या बेडग वाशियातर्फे की आमच्या बेडगमध्ये हजारो म्हणजे युवा म्हणजे बेरोजगार आहेत शिक्षण घेऊन, त्यांना तुम्ही ते BLOचं काम लावा ना। कारण हे काय झालंय, त्यांना काम नाही आणि ह्यांना काम लोड आहे आणि ह्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, पर्यायानं सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आहे। तरी माझं ह्या शासकीय यंत्रणेतल्या उच्चस्तरीय म्हणजे जे निवडणूक आयोग आहेत त्यांना विनंती आहे की त्वरित थांबवलं पाहिजे आणि वेगळी माणसं लावून शिक्षकाचंच काम लावलं पाहिजे। ठीक आहे, निवडणूक ज्या दिवशी मतदान असते त्या दिवशी एक इमर्जन्सी म्हणून शिक्षकांनी 2 दिवस काम लावलं, त्याला काय अडचण नाही। परंतु तुम्ही ह्याचं टायमिंग पण माहीत नाही, म्हणजे शुद्धीकरण यादी नेमकं ह्या दिवसापासून होणार आहे आणि तिथनं बंद होणार आहे असं काय सुद्धा नाही। आणि बरीच या BEd वगैरे झालेले मुलं आहेत, त्यांना त्या सगळ्या ट्रेनिंग देऊन त्यांनी त्यांच्यामार्फत काम करून घ्यावं असं विनंती आहे। अन्यथा काय होईल, ह्याचा एक दिवशी बऱ्याच ठिकाणी आता चालू आहे, उद्रेक होईल आणि आमची मुलं आता तुमच्याकडे पाठवायची आणि तिथं शिक्षक नाही, मग त्याला हेडमास्टर नाही, मग मी काय करू, मग किती दिवस करणार आहे ह्याचं त्याला टायमिंग माहीत नाही। अशा परिस्थितीत सगळं गोंधळाची परिस्थिती आहे, शिक्षणामध्ये गोंधळाची आहे। असं वाटतंय की ह्याच्यामध्ये शासनाचा काय आणि काय हात आहे काय। आता लोक काय करायला, तिथं शिक्षण चांगलं नाही, तिथं शिक्षण चांगलं नाही म्हणून अकॅडमीकडं वळली लोक। म्हणजे तुमचा नेमका हेतू खाजगीकरण करायचा आहे का सरकारचा हेतू? त्यामुळं माझी आणि माझ्या बेडगवाशांची माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली यांना विनंती आहे की आपण हे BLOचं काम शिक्षकांना न लावता साधारणतः म्हणजे BEd वगैरे झालेले उच्च शिक्षित असलेल्या मुलांना नेमणूक करावी।